हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आपण टेन्सेस सुरू केलेले आहेत. सगळे व्यवस्थित असालच आणि जे काही आपण या ठिकाणी शिकत आहोत ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल. टेन्सेसचे आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यातला ॲक्च्युली आपला पहिलाच टेन्स सुरू आहे आत्तापर्यंत. हा पहिला टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग हा जो सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण आतापर्यंत शिकलो त्याचे जे वेगवेगळे महत्त्वाचे जे घटक होते स्ट्रक्चरच्या संबंधी ते तुम्हाला सगळे सांगितले. म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट कसं बनतं, त्यानंतर निगेटिव्ह स्टेटमेंट कसं बनतं, एस नो टाईप क्वेश्चन कसा बनतो, एस नो टाईप क्वेश्चन चा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं बनतं, तसंच डब्ल्यू एच क्वेश्चन कसा बनतो, डब्ल्यू एच क्वेश्चनचे पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन्स कसे बनतात, हे स्ट्रक्चर व्यवस्थित समजलं. या स्ट्रक्चरमधला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता होता? सब्जेक्ट होता. सब्जेक्ट आता आपण दोन ग्रुप्समध्ये डिवाईड केले होते. पहिला ग्रुप कोणता होता? सब्जेक्ट डिवाईड जो आपण केलेला होता तो होता सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट. या सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्टमध्ये आपण काय बघितलं? सिंग्युलरमध्ये आय आहे, सिंग्युलरमध्ये यू आहे, सिंग्युलरमध्ये ही आहे आणि सिंग्युलरमध्ये शी आहे. त्यानंतर प्लुरलमध्ये वी आहे, प्लुरलमध्ये यूचा प्लुरल यूचा असतो, ही आणि शीचा प्लुरल काय होतो? दे होतो. काय काय बघा, सिंग्युलरमध्ये आय आहे, यू आहे, ही आहे आणि शी आहे. प्लुरलमध्ये काय आहे? वी, यू आणि दे. तर यात आपण दोन महत्त्वाचे ग्रुप केलेले होते. ते ग्रुप आपल्याला लक्षात ठेवायचे. आपण हा जो फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे हा फर्स्ट पर्सन प्लुरल आहे. हे दोन्ही काय आहेत? फर्स्ट पर्सन. त्यानंतर यू आणि यू हे दोघं पण सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल आहेत. हे सेकंड पर्सन आहेत, लक्षात घ्या. काय ते? सेकंड पर्सन. हा आहे फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे काय? जो बोलतो तो फर्स्ट पर्सन असतो. या ठिकाणी मी बोलतो आहे म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणणार? मी स्वतःला आय म्हणणार. मग आय काय झाला? फर्स्ट पर्सन सिंग्युलर झाला. माझ्यासोबत अनेक असतील तर आम्ही गावाला जात असतो तर मी काय म्हणणार? वी आर गोईंग. या ठिकाणी हा जो वी आहे हा काय झाला? फर्स्ट पर्सन प्लुरल झाला, कारण एकापेक्षा जास्त आहेत. म्हणजे जो बोलतो तो असतो फर्स्ट पर्सन. या ठिकाणी सेकंड पर्सन कोण आहे? हा यू आणि यू. म्हणजे कोण? ज्याच्याशी फर्स्ट पर्सन बोलतो. आता समजा मी तुमच्याशी बोलतो, या ठिकाणी मी फर्स्ट पर्सन झालो, तुम्ही सेकंड पर्सन झालात. तुम्ही म्हटलं की काय येणार आहे? यू येणार आहे. त्यानंतर आला ही आणि दे. आता हे दोघं थर्ड पर्सन आहेत. दोघं काय आहेत? थर्ड पर्सन. पण मग दोघांमधला फरक काय आहे? हा सिंग्युलर आहे आणि हा प्लुरल आहे. हा सुद्धा सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन. मग आपण कोणत्या दोघांना वेगळं काढलेलं होतं? आपण ह्या दोघांना वेगळं काढलं होतं. कोणाकोणाला? ही आणि शीला आपण वेगळं काढलेलं आहे. हे आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आले की वाक्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. मग स्ट्रक्चरमध्ये आपण काय केलं? ही आणि शी येत असेल तर व्हर्बच्या पहिल्या रूपाला एस प्रत्यय लावला आणि यू, आय, वी, यू, दे यांच्यासोबत आपण व्हर्बला एस प्रत्यय लावला नाही. त्यासोबत समजा कुठलाही प्लुरल सब्जेक्ट असेल. आपण कोणता प्लुरल सब्जेक्ट बघितला होता? प्लॅनेट्स. आता याला एस प्रत्यय लागला आहे म्हणून हा काय झाला? प्लुरल सब्जेक्ट झाला. तर याच्या व्हर्बला सुद्धा एस प्रत्यय लागत नाही, हे आपण बघितलं. ठीक आहे. त्यानंतर हा जो ही आणि शी आहे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, याच्या व्हर्बला मात्र एस प्रत्यय लागतो. किंवा कुठलाही थर्ड पर्सन सिंग्युलर व्हर्ब असेल, उदाहरणार्थ प्लॅनेट. काय? प्लॅनेट. तर याच्यासोबत समजा मूव शब्द आला तर तो मूज असेल. काय असेल? मूज असेल. प्लॅनेट, मूज. अशा प्रकारे आपण हे ग्रुप्स बघितले. हा फरक आपण लक्षात घेतला. हा स्ट्रक्चरचा भाग होता. ठीक आहे. मी बोर्ड पुसायला काहीतरी आणतो, एक मिनिट. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला काय काय केलं आहे आपण? सिंग्युलर आणि प्लुरल. त्याच्यातला थर्ड पर्सन सिंग्युलरला वेगळं काढलं आहे, हे विसरायचं नाही. ही किंवा शी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे किंवा कुठलाही एक सब्जेक्ट जो थर्ड पर्सन सिंग्युलर असतो त्याला आपण व्हर्बला एस प्रत्यय लागतो. ही महत्त्वाची बेसिक गोष्ट कधीही विसरायची नाही. आणि अजून एक गोष्ट, हा जो व्हर्बला एस प्रत्यय लागतो आहे हा डूला सुद्धा लागतो. आपण प्रश्न बनवताना बघितलं, कारण डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये पण डू डज येतात आणि फक्त एस नो टाईप क्वेश्चनमध्ये पण डू डज येतात, हे आपण बघितलं. जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डूला एस प्रत्यय लागतो आणि त्याचा काय बनतो? डज बनतो. इथे मात्र ज्या वेळेस आपण कुठलाही प्लुरल सब्जेक्ट घेतो किंवा आय किंवा यू घेतो, व्हर्बला एस प्रत्यय लागत नाही. त्यामुळे हा डूच राहतो. आपण अजून काय बघितलं? आपण शॉर्ट फॉर्म बघितले डोंटचे.
डूला नॉट प्रत्यय लागला तर त्याचा काय होतो, डोंट होतो. डजला नॉट प्रत्यय लागला त्याचा काय होतो, डझंट होतो. या महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या आणि स्ट्रक्चर बघितलं. स्ट्रक्चरमध्ये वाक्य कसे बनतात, प्रश्न कसे बनतात हे आपण बघितलं. जर आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, वाक्यरचना आली पाहिजे. वाक्यरचना आली पाहिजे म्हणजे वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं ते माहिती पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला माहिती हवी ती कोणती असणार आहे, ती असणार आहे युजेस. आता आपण टेन्सेसचे युजेस आज या भागात बघू, पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ह्या टेन्सेसच्या संबंधित छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतील त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ करून मी तुम्हाला पाठवेल. टेन्सेसचे तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले, 12वीचा पूर्ण सिलेबस कवर केलेला आहे ते व्हिडिओ बघितले. पण आता शक्यता मी आहे असं करण्याची की ग्रामरचे सगळे व्हिडिओ पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. ऑल राईट. आपण बघणार आहोत टेन्सेसचे युजेस. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा, सर्वात पहिला यूज कोणता, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स साधारणतः हॅबिच्युअल ॲक्शनसाठी यूज केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी घटना नियमितपणे होते, ती हॅबिट आहे, म्हणजे रिपीटेड ॲक्शन आहे आणि हॅबिट आहे. हॅबिट म्हणजे काय, सवय. म्हणजे एखाद्या गोष्टी सवयीचा भाग जेव्हा बनते, ती ॲक्शन ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करतो त्यावेळेस आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे म्हणजे काय, लगेच आपल्या डोक्यात स्ट्रक्चर आलं पाहिजे. या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन बघा. आपण बोलतो आहे, आपल्याला बोलायचं आहे वाक्य ज्या वाक्यामध्ये हॅबिच्युअल ॲक्शन दर्शवली जाते. काय दर्शवली जाते, हॅबिच्युअल ॲक्शन. मग हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, नेहमी होणारी घटना, नेहमी होणारी ॲक्शन. हे वाक्य समोर आल्या आल्या आपल्या डोक्यात लगेच स्ट्रक्चर आलं पाहिजे. त्या स्ट्रक्चरमध्ये काय येणार आहे, आधी सब्जेक्ट येणार आहे त्यानंतर व्हर्ब येणार आहे. व्हर्ब आला की त्याला एस प्रत्यय लावायचा की नाही लावायचा हा दुसरा प्रश्न उपस्थित होईल. ते आपण व्यवस्थित शिकून घेतले. मग पहिला यूज काय सांगतोय मी, हॅबिच्युअल ॲक्शन. हॅबिच्युअल हा शब्द कशापासून तयार झालेला आहे, हॅबिट या शब्दापासून तयार झालेला आहे. मग अशी ॲक्शन जी हॅबिच्युअल आहे, हॅबिच्युअल आहे म्हणजेच काय होतं, ती ॲक्शन रिपीट होते, त्याला आपण काय म्हणू शकतो, रिपीटेड ॲक्शन. रिपीटेड ॲक्शन. ठीक आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता साधारणतः मंकीचं उदाहरण घेऊ. मंकी म्हटलं म्हणजे त्यांची खाण्याची सवय काय, तर तो बनाना खातो. मग ते वाक्य कसं येईल, मंकी बनाना खातो. खातो, तो आला शेवटी. अशा प्रकारे मराठीच्या व्हर्बचा शेवटी तो, ते, तात असं होत असेल तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला हॅबिच्युअल ॲक्शन बनवायची म्हणजे काय बनवायची, कोणतं असेल, मराठीत आपल्याला ते समजलं पाहिजे. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे तो, ते, तात असं शेवटी येतं आहे. म्हणजे मंकी बनाना खातो. मग कसं येणार, या ठिकाणी मी उदाहरण लिहितो आहे. हा शब्द लिहिला मी मंकी. आता सर्वात आधी आपल्याला हे बघायचं आहे की सब्जेक्ट कसा आहे, प्ल्युरल आहे का, प्ल्युरल नाही आहे, कारण त्याला एस प्रत्यय लागलेला नाही आहे. म्हणजे हा सिंग्युलर आहे. मी बोलतो आहे, तुमच्याशी बोलतो आहे, पण कोणाबद्दल बोलतो आहे, मंकीबद्दल बोलतो आहे. मंकी थर्ड पर्सन झाला, सिंग्युलर झाला, म्हणजे जो व्हर्ब येणार आहे त्या व्हर्बला एस प्रत्यय लागला पाहिजे. कोणता व्हर्ब येतो आहे, खातो. खातोला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, इट. त्याला कोणता प्रत्यय लागेल, इट्स. अशा प्रकारे हा व्हर्बचं रूप आपण हे लावलं म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला. व्हर्बला एस प्रत्यय लागला म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला. लक्षात घ्या. मंकी इट्स, पुढे लिहिलं मी बनाना. झालं. अजून एखादं दुसरं वाक्य घेऊया आपण, साधं सिम्पल. रोज शाळेत जातो, हा सुद्धा सवयीचा भाग झाला. वी गो टू स्कूल एव्हरी डे. हा एव्हरी डे शब्द आला बघा. एव्हरी डे काय दर्शवतोय, रिपीटेड ॲक्शन दर्शवतोय किंवा हॅबिच्युअल ॲक्शन दर्शवतोय. किंवा तिसरं एखादं वाक्य बघू ज्याच्यात आपण दे हा शब्द घेऊ, दे हा सब्जेक्ट घेऊ. समजा ते रोज व्यायाम करतात, काय म्हणणार मग, दे एक्झरसाइज
रोज, रोजसाठी इथे मी डेली शब्द घेतो. वरती एव्हरीडे घेतलेला आहे म्हणून मी मुद्दामून खाली डेली घेतला. कोणताही वापरला चालतो, पण साधारणतः मला एव्हरीडे हा शब्द वापरायची सवय आहे. डेली हा शब्द काय माहीत नाही, पण मला एवढा आवडत नाही म्हणून या ठिकाणी एव्हरीडे शब्द घेतला होता. दे एक्झरसाइज डेली. आता दे शब्द घेतला, इथे वी हा सब्जेक्ट घेतला. हा प्लुरल आहे, हा प्लुरल आहे. मग इथे गो हा सब्जेक्ट घेतला, इथे हा एक्झरसाइज हा सब्जेक्ट घेतला. दोघंही व्हर्बला मी एस प्रत्यय लावलेला नाही. शिकवलं काय तुम्हाला? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असेल तेव्हा व्हर्बला एस प्रत्यय लागत नाही. म्हणून गोचा गोस केला नाही, एक्झरसाइजचा एक्झरसाइजेस केला नाही, कारण इथे वी आहे, इथे दे आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डायरेक्टली वी नंतर गो येणार, दे नंतर एक्झरसाइज येणार. महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा आपण व्हर्बचा वापर करतो आहे त्याच्या आधी चुकूनही एम इज आरचा वापर करायचा नाही. सगळ्यात घाण सवय तुम्हाला सांगतो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला ही सवय कधी ना कधी असते आणि खूप दिवस टिकते. काय? व्हर्बच्या आधी एम इज आर वापरायची. कसं? इथे काय लिहिलं? मंकी इट्स बनाना. मंकी इज इट बनाना. ही मिस्टेक आहे, इज वापरायचा नाही. वी आर गो टू स्कूल, आर वापरायचा नाही. वी आर गो असं वाक्य नसतं, मध्ये आर येत नाही. पुन्हा दे एक्झरसाइज लिहिलं मी, दे आर एक्झरसाइज कधीच होणार नाही. चुकूनही मध्ये एम इज आर आणायचा नाही. डायरेक्टली व्हर्बचं रूप वापरायचं जे आवश्यक आहे ते. आणि इथे आपण गो वापरला, इथे एक्झरसाइज वापरली, इथे इट्स वापरला, कारण सब्जेक्ट काय आहे? सिंग्युलर आहे. कोणती ॲक्शन बघितली आपण? रिपीटेड ॲक्शन किंवा हॅबिच्युअल ॲक्शन. ठीक आहे. आपण याच्यातलाच दुसरा प्रकार बघू. ब्लँक एक पुसायला जरा जीव खाते. मी पेन बदलून बघतो. दुसरा प्रकार बघतोय आपण युजेसचा. कोणता आहे? दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा हॅबिच्युअल ॲक्शन असते. पण हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजेच एक प्रकारचं काय आहे? ते आपलं रूटीन आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला आपलं रूटीन सांगायचं असतं त्यावेळेस आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. कसा वापरणार बघा. समजा आपण रविवारचा दिवस घेऊया. मग रविवारी एखादा व्यक्ती दिवसभर काय काय करतो? 2-3 वाक्य घेऊया फक्त, जास्त नाही. मग सर्वात आधी तुम्ही सांगा मला किती वाजता उठतात? मी इथे लिहितो रूटीन. रूटीन कोणतं? एखाद्या दिवसाचं. म्हणजे रूटीन ऑफ अ पर्टिक्युलर डे. रूटीन ऑफ अ पर्टिक्युलर डे. एखाद्या विशिष्ट दिवसाचं रूटीन आपण बघणार आहे. मग उठण्यापासून सुरुवात होते. काय म्हणणार मग? आय गेट अप, म्हणजे सकाळी उठतो. किती वाजता? आय गेट अप ॲट 8 o'clock घेऊया. सध्या सुट्ट्या असतील, घरी असाल, त्यामुळे तुम्ही शक्यता आहे 8-1 वाजता उठणार. ओके. आय गेट अप ॲट 8 o'clock. कधी? एखाद्या दिवसाचं पर्टिक्युलर डे ना, मग आपण संडेचं घेऊया. आय गेट अप ॲट 8 o'clock ऑन संडे. झालं? त्यानंतर काय करतात? पोटभर नाश्ता करतो आपण. रविवारी जनरली बऱ्याच जणांनाही सवय असते आणि काही जणांचं जेवण म्हणजेच नाश्ता किंवा न्याहारी असतं. जसं माझं आहे. वेगळा ब्रेकफास्ट आपण घेत नाही. काही जण, बरेच जण 2 वेळा जेवतो. सकाळचं जेवण आणि नाश्ता एकच असतो. माझंही तेच रुटीन आहे. मग या ठिकाणी तसं मात्र काही जणांचं नाही आहे बरं का. ऑन संडे आय टेक हेवी ब्रेकफास्ट. हेवी ब्रेकफास्ट म्हणजे पोटभर नाश्ता. हेवी म्हणजे जड नाही, वजनाने जड नाही, पचायला जड किंवा पोटभर या अर्थाने हा हेवी शब्द आलेला आहे. ब्रेकफास्टसोबत चहा पण घेत असाल. ऑन संडे आय टेक हेवी ब्रेकफास्ट. 1 कप चहासोबत काय लिहिणार? विथ अ कप ऑफ टी. विथ अ कप ऑफ टी. ऑन आय गेट अप ॲट 8 o'clock ऑन संडे. इथे फुलस्टॉप आहे. आय टेक हेवी ब्रेकफास्ट विथ अ कप ऑफ टी. झालं. मग दुपारी जेवण करणार, जे ब्रेकफास्टची सवय आहे त्यांना. मग तुम्ही म्हणणार आता पोटभर जेवण केलेलं आहे, ॲक्च्युली नाश्ता केलेला आहे, तर लंच केव्हा घेणार? मग थोडं उशिरा घेणार.
मग काय घेणार, काय म्हणणार तुम्ही, आय टेक लंच. आय टेक लंच. उशिरा, उशिराला काय म्हणता, लेट. केव्हा घेतो, लंच, दुपारी. दुपारच्या जेवणाला काय म्हणतात, लंच म्हणतात. लेट इन द आफ्टरनून. लेट इन द आफ्टरनून. झालं. सायंकाळी कुठे फिरायला जाणार, मित्रांकडे जाणार, मग तुम्ही म्हणू शकतात इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग आय गो फॉर अ वॉक विथ माय फ्रेंड्स. काय लिहिलं, थोडं इकडून सुरुवात करतो, जागा पुरणार नाही. विथ माय फ्रेंड्स. झालं. आता एवढं पोटभर नाश्ता केला आहे, दुपारी उशिरा जेवण केलं आहे, रात्री जेवण्याची शक्यता कमी आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात आय डोंट टेक. कसा एक पॅरेग्राफ तयार होतो आहे हेच आपण शिकतो या ठिकाणी. आय डोंट टेक डिनर. आय डोंट टेक डिनर. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. जसं दुपारच्या जेवणाला इथे लंच म्हटलं आहे, तसंच रात्रीच्या जेवणाला काय म्हणतात, डिनर म्हणतात. मग तुम्ही झोपायला किती वाजता जाता सांगायचं ते तुम्हाला. आय गो टू द बेड. आय गो टू द बेड ॲट, जास्त उशिरा झोपायचं नाही, ॲट 10 o'clock. झोप फार महत्त्वाची सध्याच्या काळात, कोरोनाच्या काळात. झोपेमुळे प्रतिकारशक्ती वाढते. जो जास्त उशिरापर्यंत जागतो त्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि पुढे त्यांना अडचणी येतात. ठीक आहे. आता एक पॅरेग्राफ तयार झाला मुलांनो. आपण डायरेक्ट पॅरेग्राफ बनवला आहे. आपण एक प्रकारे इंग्लिश शिकून गेलो असं तुम्हाला एक या थोडासा फील येऊ शकतो. आणि यायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे ते. या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी तसं काहीतरी घडलेलं आहे, तुम्हाला समजून सांगतो. बघा आता पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय होता, आय. वर्बचं रूप कोणतं आलं आहे, गेट. V1 आहे. एस प्रत्यय लागला नाही, कारण सब्जेक्ट काय, आय आहे, फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आय गेट अप ॲट 8 o'clock ऑन संडे. रविवारी मी सकाळी जाऊ द्या, रविवारी 8 वाजता उठतो. रविवारी 8 वाजता उठतो. आय गेट अप ॲट 8 o'clock ऑन संडे. हे रुटीन आहे. रुटीन आहे म्हणून काय वापरलं आहे ते मी गेट वापरला, वर्बचं पहिलं रूप वापरलं, त्याला एस प्रत्यय लावला नाही कारण आय आलेला आहे. पुढे आय टेक हेवी ब्रेकफास्ट विथ अ कप ऑफ टी. आता सब्जेक्ट बदलत नाही आपला, कारण मी माझं रुटीन सांगतो. एक प्रकारे हा आय म्हणजे कोणी बोलणार आहे, फर्स्ट पर्सन आहे. काय वापरला त्याने, टेक वापरला. टेक काय आहे, वर्बचं पहिलं रूप आहे. एस आला आहे का त्याच्यात, नाही, कारण सब्जेक्ट काय आहे, आय. आय टेक्स होत नाही, लक्षात घ्या. आय सोबत जो आलेला वर्ब आहे त्याला एस प्रत्यय लागणार नाही. आय टेक हेवी ब्रेकफास्ट. आता इंग्लिशमध्ये घेतात, नाश्ता घेतात, आंघोळ घेतात, जेवण घेतात. आपण मराठीत काय करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, त्यानंतर आपण आंघोळ करतो. या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये घेतात, म्हणून टेक शब्द आलेला आहे. हे पण कायमचं लक्षात ठेवा. आता आय टेक हेवी ब्रेकफास्ट विथ अ कप ऑफ टी, म्हणजे एका चहाच्या कपासोबत हेवी ब्रेकफास्ट घेतो. पुन्हा टेक आलेला आहे. आय टेक लंच, घेतो, आपण करतो आहे, लक्षात घ्या. आय टेक लंच लेट इन द आफ्टरनून. दुपारी उशिरा जेवण करतो, दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. इन द इव्हिनिंग आय गो, इथे गो आलेला आहे. वरचं पहिलं रूप आहे, कारण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स बघतो आहे. जातो म्हटलं की प्लेन व्हर्ब येणार आहे, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर नसेल तर एस प्रत्यय लागणार नाही. आय गो फॉर अ वॉक विथ माय फ्रेंड. आय डोंट टेक डिनर. आय डोंट टेक डिनर म्हणजे रात्रीचं जेवण घेत नाही. पुन्हा इथे डोंट आणि टेक आलेलं आहे. हे महत्त्वाचं वाक्य आहे, कारण इथे निगेटिव्ह स्टेटमेंट आलेलं आहे. निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आयसोबत डू येतो, डज येत नाही, हे आपण शिकलो आहे. आणि टेक नॉर्मल वर्ब. आय डोंट टेक डिनर, इथे फुल स्टॉप देतो. आय गो टू द बेड ॲट 10 o'clock. पुन्हा गो आलेला आहे, वर्बचं पहिलं रूप आहे, सब्जेक्ट आय आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं रुटीन दिवसभराचं काय काय असेल ते आपण सहज सांगू शकतो. म्हणजेच काय, हॅबिच्युअल ॲक्शन दर्शवण्यासाठी किंवा रुटीन दर्शवण्यासाठी आपण काय करतो आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आहे. म्हणजे काय करतो आहे,
सब्जेक्ट नंतर एम इज आर न वापरता डायरेक्ट आपण व्हर्ब वापरतो आणि व्हर्बचं पण पहिलं रूप वापरतो आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला आपण एस प्रत्यय लावतो आणि निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर आणि थर्ड पर्सन सिंग्युलर नसेल तर डू प्लस नॉट डोंट वापरतो. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डज नॉट वापरतो. गॉट इट. हे दोन युजेस आपण आता बघितले. पुढचे काही महत्त्वाचे युजेस आहेत तेही लगेच बघून घेऊ. बाहेर टेरेसवर लावलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल बोर्ड. थोडा हळूहळू पुसावा लागतं. कसा तरी ॲडजस्ट केला आहे मी तो. आज बेकार पाऊस येत होता, वाऱ्याने उडून पण चालला होता, पटकन त्याला बाहेर काढला. ठीक आहे. आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. आपण दोन प्रकार बघितले. ॲक्च्युली पहिले दोन एकाच याच्यात येतात, पण सिक्वेन्सली घेतो आहे त्याच्यामुळे मी 3 नंबर लिहितो. काय करतो आपण, परमनंट ट्रूथ. हा पेन नाही चालत. कुठे वापरणार आहे आपण हा टेन्स आता, परमनंट ट्रूथ दर्शवण्यासाठी. परमनंट ट्रूथला दुसऱ्या भाषेत युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात. हे युनिव्हर्सल ट्रूथ कधीही बदलत नाही. जगात कुठेही गेलं तरी हे सत्य तसंच असतं. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. तुम्ही जर अमेरिकेत गेले तर जपान दक्षिणेला उगवत नाही, पूर्वेलाच उगवतो. तुम्ही जर चायनामध्ये गेले, सकाळी सकाळी तिथे लवकर उठले आणि सूर्य कुठे उगतो हे बघायला तुम्ही तयार झालात, काय दिसेल तुम्हाला, सूर्य पूर्वेलाच उगवतो. कोणत्याही जगात जा, सूर्य पूर्वेलाच उगेल. म्हणजे काय झालं, परमनंट ट्रूथ झालं, युनिव्हर्सल ट्रूथ झालं. ते कधीही बदलणार नाही. आता तो जो सूर्य आहे, उगल्यानंतर आपल्याला काय देतो, तो आपल्याला लाईट देतो. राईट. तो आपल्याला उष्णता देतो. जगात कोणत्याही देशात गेल्यावर असं होणार नाही की सूर्य उगला आणि उगल्यानंतर तो चॉकलेट्स द्यायला लागला, उगल्यानंतर तो आपल्याला पाऊस द्यायला लागला, लगेच त्याच्यातून धारा बरसत आहेत पावसाच्या. असं नाही होत. आपल्याला तो हीट आणि लाईटच देणार. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, परमनंट ट्रूथ आहे, बदलत नाही. काय लिहिणार मग मी वाक्य आता, आणि कसं लिहिणार आणि स्ट्रक्चर कसं फिट्ट बसणार ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं वाक्य मी सांगितलं, द सन रायझेस इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्वेला, इन द ईस्ट म्हणजे पूर्वेला. द सन लिहिला आहे मी. कोणत्या प्रकारचा सब्जेक्ट आहे, फर्स्ट पर्सन तर आहेच आहे, नाही कोणता आहे तो, थर्ड पर्सन. बघा मी जेव्हा फर्स्ट पर्सन लिहित होतो तुम्ही मनातल्या मनात हो म्हणून घेतलं. कॉन्सन्ट्रेशन ठेवा, तो थर्ड पर्सन आहे आणि एकटाच आहे म्हणून काय आहे, सिंग्युलर आहे. ठीक आहे. द सन थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे. उगवतोला आपण राईज म्हणतो, पण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून वर्बला एस प्रत्यय लागणार. राईजचा काय झाला, रायझेस. म्हणजे हा झाला V1 आणि एस. आता हा ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. द सन रायझेस इन द ईस्ट झालं परमनंट ट्रूथ, झालं युनिव्हर्सल ट्रूथ. जगात कुठेही गेलो तरी सूर्य कुठे उगवणार आहे, पूर्वेलाच उगवणार आहे. पण स्ट्रक्चर बघा, द सन नंतर एम इज आर वापरला का, नाही, तो वापरायचा नाही. पुढे आहे, द सन गिव्स अस हीट अँड लाईट. काय देतो सूर्य आपल्याला, हीट अँड लाईट देतो. देतोला शब्द काय आला, गिव आला. द सन नंतर इज लिहिला मी. द सन इज गिव केलं, नाही केलं, तसं होणारच नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर येत नाही आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स बाजूला गेला की वर्बचं पहिलं रूप दुसरीकडे कुठेही येत नाही, डायरेक्ट तो सिम्पल फ्युचरमध्ये येणार. पण एस तर कुठेच येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. द सन गिव्ज अस लाईट अँड हीट.
द सन सिंग्युलर आहे म्हणून आपण गिवला एस प्रत्यय लागला, मध्ये एम इज आर वापरला नाही. हे झालं परमनंट ट्रूथ. आता परमनंट ट्रूथ अजून काय असतं, सायंटिफिक ट्रूथ पण असतं. मग सायंटिफिक ट्रूथसुद्धा इथे आता काही हरकत नाही त्याचं उदाहरण घ्यायला. सायंटिफिक ट्रूथ पण परमनंट ट्रूथच असतं. उदाहरणार्थ पाणी किती डिग्री सेल्सिअसवर उकळतं, शास्त्रीय गोष्ट आहे ना. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. हे झालं परमनंट ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ आणि सायंटिफिक ट्रूथ. मग उदाहरण लिहिणार मी, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. काय लिहिलं मी, बॉइल्स. पाण्याला सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट केलं जातं. पाणी. वॉटर बॉइल्स, उकळणेला शब्द आहे बॉईल, पण तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून तिथे काय लिहिला, एस प्रत्यय लागला, बॉइल्स. मध्ये एम इज आर वापरला नाही. ह्या लेक्चरमध्ये ही गोष्ट मी फोकस करतो आहे की सब्जेक्ट आणि व्हर्बच्यामध्ये एम इज आर येत नाही. तुम्ही पण काळजीपूर्वक हे लक्षात ठेवा. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. काय बघितलं मग आपण, परमनंट ट्रूथ. त्यालाच काय म्हणतात, युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात. कुठल्याही जगात गेले, कोणत्याही देशात तरी ते बदलत नाही. द सन रायझेस इन द ईस्ट, द सन गिव्ज अस हीट अँड लाईट. सायंटिफिक ट्रूथ पण बदलणार नाही. कोणतं, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. पुढचा प्रकार बघू आपण. काही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात. त्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. पण मी फक्त सांगून ठेवतो, इन जनरल फारसा तो आपण वापरत नाही. आपल्याला रेग्युलरली डे टू डे कम्युनिकेशनमध्ये त्याची गरज पडत नाही. गरज पडली तरी ते म्हटलंच पाहिजे असं काही बंधन नसतं. साधं सिंपल वाक्य आपण वापरलं तरी चालतं. काय सांगितलं मी, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये वापर होतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये म्हणजे काय, कोणत्या प्रकारचं असतं ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तुम्हाला माहिती असेल, एक्सक्लेमेटरी मार्क वाक्याच्या शेवटी येतो. पण प्रत्येक एक्सक्लेमेटरी मार्क तसंच लिहायचं आहे असं नाही, असा त्याचा अर्थ नाही. काही वाक्य मी म्हणतो आहे. उदाहरणार्थ आपण कोणाची तरी वाट बघतो आहे. समजा आपण इथे आपलं लेक्चर चालू आहे. आज आपल्या लेक्चरला समजा कोणीतरी महान व्यक्ती येणार आहे. त्या व्यक्तींची आपण वाट बघत होतो आणि ते येणार आहेत आपण असं बघतो आहे. समजा ते आले, येऊन पोचले. आपण एखाद्या कलाकाराचं नाव घेऊया. समजा एक महान कलाकार घेऊया, अमिताभ बच्चन. आपल्या क्लासवर आज अमिताभ बच्चन येणार आहे, त्यांची वाट बघतो आहे आणि ते आले. आल्याबरोबर तुम्ही सगळ्यांना सांगणार, हेअर